नमस्कार मंडळी, लॉ माइंडेड DNM वर आपल्या 6 मार्क्स शॉर्ट नोट सिरीजमध्ये स्वागत आहे. समजा तुमच्याकडे 3 घरे आहेत आणि एक घर कुलूप लावून म्हणजे लॉक्ड रिकामे ठेवले आहे. त्याचे रेंट 0 आहे. तरीही कायदा त्यावर टॅक्स लावेल का? उत्तर आहे येस. आणि यालाच टॅक्सेशनच्या भाषेत म्हणतात डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी. आता एक्झाममध्ये हा प्रश्न आला तर नेमके कोणते 3 पॉइंट्स लिहायचे? चला फटाफट डिकोड करूया. ठीक आहे, तर परीक्षेमध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी तुमचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे इन्कम टॅक्स ॲक्टचे सेक्शन 23(4). हाच या संपूर्ण कॉन्सेप्टचा पाया आहे. चला बघूया हे नक्की काय सांगतं. एक्झाममध्ये सगळ्यात आधी सेक्शन 23(4) ला हायलाईट करा. बघा, फायनान्स ॲक्ट 2019च्या अमेंडमेंटनुसार कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त फक्त दोन घरे सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणजेच SOP म्हणून क्लेम करू शकते आणि या 2 घरांची ॲन्युअल व्हॅल्यू निल म्हणजे 0 असते. सो नो टॅक्स. पण खरी गोष्ट तर इथे सुरू होते. जर तुमच्याकडे 3 किंवा त्याहून जास्त घरे असतील तर तुम्हाला कोणतीही 2 घरे SOP म्हणून निवडण्याचा ऑप्शन मिळतो आणि उरलेली सर्व घरे लीगली डीम्ड लेट आउट प्रॉपर्टी म्हणजेच DLOP मानली जातील. याचा अर्थ काय? कायदा असं मानणार की तुम्ही ती घरं भाड्याने दिली आहेत, जरी ती प्रत्यक्षात रिकामी असली तरीही. शॉकिंग आहे ना? चला आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. एक प्रश्न तर नक्कीच मनात येतो, बरोबर, की घरात कोणी राहत नाहीये, भाडं 0 आहे, मग टॅक्स कशावर कॅल्क्युलेट होणार? अहो, इथेच तर कायद्याची खरी गंमत आहे. कायदा इथे एक नोशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो, ज्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किंवा GAV म्हणतात. आणि हे कशाच्या आधारावर ठरतं? तर रिझनेबल एक्सपेक्टेड रेंटच्या. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्या एरियामध्ये तशाच प्रॉपर्टीला किती भाडं मिळू शकतं याचा अंदाज लावला जातो. मग त्यासाठी म्युनिसिपल व्हॅल्युएशन, फेअर रेंट या सगळ्याचा विचार करून एक ऑन पेपर रेंट ठरवलं जातं. जरी ॲक्च्युअल रेंट 0 असेल तरी हे एक्सपेक्टेड रेंटच GAV मानलं जातं. एकदा का GAV ठरला की पुढचं सोपं आहे. त्यातून तुम्ही भरलेले म्युनिसिपल टॅक्सेस वजा केले जातात आणि मग जी रक्कम उरते तिला म्हणतात नेट ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे NAV. हीच ती रक्कम आहे ज्यावर पुढची सगळी टॅक्सची गणितं अवलंबून आहेत. आणि आता येतोय तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हा तुमचा स्टार पॉइंट आहे जो तुम्हाला परीक्षेत पूर्ण गुण मिळवून देईल. सेक्शन 24 अंतर्गत मिळणाऱ्या डिडक्शन्समध्येच खरा फरक दडलेला आहे. तर बघा, NAV मधून आपल्याला 2 प्रमुख डिडक्शन्स मिळतात. पहिला आहे सेक्शन 24A अंतर्गत मिळणारा स्टँडर्ड डिडक्शन. जो काही आपला NAV आलेला आहे त्यावर फ्लॅट 30% वजावट मिळते. कशासाठी? तर दुरुस्ती आणि देखभालीसाठी. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. पण खरा गेम चेंजर आहे सेक्शन 24B. लक्ष देऊ नये का? जर तुम्ही सेल्फ ऑक्युपाईड घरासाठी होम लोन घेतलं असेल तर त्याच्या इंटरेस्टवर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची मर्यादा असते, बरोबर? पण जर घर डीम्ड लेट आउट असेल तर इंटरेस्ट डिडक्शनवर कोणतीही मर्यादा नसते. नो मॅक्सिमम लिमिट. तुम्ही संपूर्ण व्याज वजा करू शकता. तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे झाले. आता आपल्या 6 मार्क्सच्या उत्तराचा शेवट कसा करायचा? एक्झामिनरला हे सांगणं महत्त्वाचं आहे की हा असा विचित्र वाटणारा नियम का बनवला गेलाय. तर शेवटी नक्की लिहा की DLOPचा कायदा एक अँटी अब्यूज मेकॅनिझम आहे, म्हणजे कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी. श्रीमंत लोकांनी कर वाचवण्यासाठी अनेक घरं खरेदी करून ती रिकामी ठेवू नयेत आणि हाऊसिंग रिसोर्सेसचा योग्य वापर व्हावा म्हणून हा नियम बनवला आहे. चला तर एक शेवटचा क्विक रिकॅप. तुमच्या 6 मार्क्सच्या उत्तराचा सारांश. पॉइंट 1, सेक्शन 23(4) नुसार जास्तीत जास्त 2 SOPs, बाकी सगळी DLOP. पॉइंट 2, GAV ची गणना रिझनेबल एक्सपेक्टेड रेंटवर होते, ॲक्च्युअल रेंटवर नाही. आणि पॉइंट 3, आपला स्टार पॉइंट, DLOPसाठी सेक्शन 24B अंतर्गत होम लोन इंटरेस्टवर अनलिमिटेड डिडक्शन. बस हे 3 मुद्दे म्हणजे फुल मार्क्स. एक्झाममध्ये 6 मार्क्ससाठी सेक्शन 23(4) आणि अनलिमिटेड इंटरेस्टचा पॉइंट नक्की लिहा. एक्झामिनर खुश होईल. या शॉर्ट नोटची PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा शॉर्ट नोट कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.